पुढे काही पत्र आणायचं आपण आणि देत राहायचं तर काय करणार सांगाल तुम्ही मॅडम? साहेब भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायलाच पाहिजे, पण अति व्हायला नको ती. मामा आणलाच पाहिजे, पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी मामा. पाहिजे. मामा 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 हे बघा मामा, मुख्य अधिकारी साहेब, मुख्य अधिकारी साहेब, माहित नाही का मी बोलले मला संवाद ऐकतो तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहिती आहे. मुख्य अधिकारी साहेब, एक मिनिट मुख्य अधिकारी साहेब आणि मॅडम. अंबरनाथ नगरपालिका उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस. सदाशिव पाटलांचा अधिकृत जी.आर. भ्रष्टाचार चोरी झाली पाहिजे पण पर्सेंटेज कमी पाहिजे. भ्रष्टाचार करा पण कमी करा. खरं बोलायला भीती कसली? अंबरनाथ नगरपालिका शुक्रवारची सर्वसाधारण सभा. डायसवर उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील आणि कॅमेऱ्यासमोर खळबळजनक कबुली. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजे. बाजूला नगराध्यक्षा तेजश्री करंजुले थांबवतायत, पण पाटील म्हणतायत खरं बोलायला कसली भीती, कुणी फाशी थोडीच देणार आहे. महायुतीची इज्जत घालवणारे अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील भर सभागृहात हे काय बोलून बसले? पाहुयात यावरचा हा खळबळजनक रिपोर्ट. अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांनी काढला भ्रष्टाचाराचा अधिकृत जी.आर. भ्रष्टाचार करा पण कमी करा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. काय घडलं आज अंबरनाथ नगरपालिका सभागृहात? आदित्य ऐकू. पुढे काही पत्र आणायचं आपण आणि देत राहायचं तर काय करणार सांगाल तुम्ही मॅडम? साहेब भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायलाच पाहिजे, पण अति व्हायला नको ती. मामा आणलाच पाहिजे, पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी मामा. पाहिजे. मामा 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 हे बघा मामा, मुख्य अधिकारी साहेब, मुख्य अधिकारी साहेब, तुम्ही माहित नाही का मी बोलले मताची संवाद ऐकतो तुम्हाला सुद्धा काही गोष्टी माहिती आहे. मुख्य अधिकारी साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, एक मिनिट मुख्य अधिकारी साहेब आणि मॅडम. ऐकलत? आता तुम्ही जे काही ऐकलं त्या गाव गप्पा नाहीत, तर ही सरकारी कबुली आहे. आज अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा होती आणि विषय होता कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा. आणि या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील म्हणतात भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजे. त्यांचं हे वाक्य ऐकताच नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पाटील काही थांबेनात. उलट वर तोंड करून त्यांनाच सुनावतायत. खरं बोलायला कसली भीती, कुणी फाशी थोडीच देणार आहे. आता बोला. म्हणजे भ्रष्टाचार करणं हा गुन्हा नाही, अधिकार आहे. आणि फाशीची भीती नाही म्हणजे कायदा पायदळी तुडवायचा असंच ना? सदाशिव पाटलांनी पर्सेंटेज शब्द वापरला म्हणजे रेड कार्डच जाहीर केलं म्हणायचं की. उदाहरणार्थ 1 कोटीचा रस्ता असेल तर जास्त पर्सेंटेज म्हणजे 40 लाख खाणं आणि कमी पर्सेंटेज म्हणजे 10 लाख खाणं. पण रस्त्यातली खडी, डांबर हे खाणं काही सोडायचं नाही, ते खायचं म्हणजे खायचंच. आणखी एक उदाहरण घेऊ. पाणी कनेक्शन, नळ जोडणीचं शुल्क किती? 5,000. जास्त चोरी म्हणजे 20,000 मागणं आणि कमी चोरी म्हणजे 10,000. पण जनतेला लुटायचं म्हणजे लुटायचंच. म्हणजे उपनगराध्यक्षांनी भ्रष्टाचार बंद करा सांगितलं नाही, MRP पेक्षा कमी लुटा असं सांगितलं. आणि आता चोरी झाली पाहिजे म्हणजे तरी काय? तर अंबरनाथच्या जनतेनं टॅक्स भरायचा आणि नगरसेवकांनी कायदेशीर चोरी करायची. हा तर सरळ सरळ संविधानाचा अपमानच आहे. आता या पाटील महाशयांचा दुटप्पी खेळ बघा. सभागृहाबाहेर पत्रकारांनी कॅमेरा लावला आणि पाटलांच्या तोंडासमोर बूम धरला. पण पाटलांचं लगेच घुमजाव. मी भ्रष्टाचार होऊ नये असं म्हणालो होतो, पण नंतर कॅमेरे बंद होताच सूर बदलला आणि पत्रकारांना दमदाटी सुरू. म्हणजे सभागृहात मर्द आणि सभागृहाबाहेर भित्र. वाह रे वाह पाटील. आता जाता जाता एलएस मराठीचे सवाल महायुतीला. देवाभाऊ, भाई, काकी, ऐकताय ना? देवाभाऊ, भाई आणि काकी, तुम्हाला प्रत्येकी एक सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब डबल इंजिन सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचा नेता भ्रष्टाचाराला सूट देतोय,
बुलडोझर कधी फिरवणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जानेवारी 2026ला तुम्हीच यांना उपनगराध्यक्ष बनवलं होतं. आता राजीनामा घेणार का? आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी, तुमच्या पक्षाचाच उपनगराध्यक्ष चोरी झाली पाहिजे म्हणतोय, त्यांची पक्षातून हकालपट्टी कधी करणार? सदाशिव पाटील, हे घ्या LS मराठीचं तुम्हाला खुलं चॅलेंज. कमी पर्सेंटेज म्हणजे किती? 10% चालेल की 5%? नाही म्हणजे तसं लेखी द्या आणि अंबरनाथ पालिकेच्या बाहेर बोर्ड लावा. अंबरनाथच्या जनतेला पुढच्या वेळी लाच मागितली तर हा व्हिडिओ दाखवा आणि म्हणा उपनगराध्यक्षांनी कमी घ्यायला सांगितलंय, तू जास्त का मागतोयस? आणि थेट 1064 वर कॉल करा. कारण भ्रष्टाचार चोरी झाली पाहिजे म्हणणं हा लोकशाहीचा खून आहे. LS मराठीने दाखवलंय म्हणजे आता कारवाई झालीच पाहिजे. आजपासून एकच नारा, ना कमी पर्सेंटेज ना जास्त पर्सेंटेज, भ्रष्टाचार खल्लास. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.